हेलो एवरीवन, लास्ट लेक्चर में हमने मराठी का देखा था अक्षर, मूळाक्षर. ओके, आज आपण बघणार आहोत मूळाक्षरांपासून शब्द कसे तयार होतात. ओके, इथे बघा ह्या चौकटीमध्ये काही शब्द दिलेले आहेत, जसे ई आ. या शब्दाला पण काहीच अर्थ नाही. ओके, आई या शब्दाला अर्थ आहे. टचई असा काही शब्द नाही. आणि चटई हा पण हा शब्द अर्थपूर्ण आहे. म्हणून आई व चटई, आई आणि चटई या शब्दांना अर्थ आहे, कारण या शब्दातील अक्षरे काय केली, योग्य क्रमाने लावलेली आहेत आणि ते योग्य क्रमाने आली, त्यामुळे त्यांचं काय झालेलं आहे, अर्थपूर्ण शब्द तयार झालेले. इथे बघा आ, त्याच्यानंतर ई व चटईमध्ये च, मग ट, मग ई असे योग्य क्रम आलेले आहेत. म्हणजेच अशा प्रकारे योग्य क्रमाने येणाऱ्या अक्षरांनी अर्थपूर्ण शब्द तयार होतो. म्हणजेच योग्य क्रमाने जी अक्षरे लावली जातात त्याच्यानुसार काय तयार होतो, अर्थपूर्ण शब्द तयार होतो. म्हणून आई व चटई हे कसे अर्थपूर्ण शब्द आहेत. इथे बघा मी 2 अक्षरे अर्थपूर्ण शब्द, 3 अक्षरे अर्थपूर्ण शब्द आणि 4 अक्षरे अर्थपूर्ण शब्दांची यादी दिलेली आहे. ओके, 2 अक्षरे अर्थपूर्ण शब्द आई, घर, ढग, सण, बस, वर, भर, धर, कर, छत, अंक, ऊस. 3 अक्षरे अर्थपूर्ण शब्द कमळ, बदक, फणस, मगर, शरद, अजय, गवत, मदत, हसन, नमन. 4 अक्षरी अननस, गणपत, अहमद, सरबत, दशरथ, करवत, भरभर, सरसर. ओके, पुढच्या व्हिडिओत आपण बघूया वेगवेगळे मात्रा लावून कसे शब्द तयार होतात ते शिकूया. ओके.